कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सावकाश बरं वाटतं? अधिपती, अधिपती, काय? चला चला, मंदिरात जायचंय ना? हाँ आलं काय? हा चला की चला चला ए चला ओंकी. देवी, अधिपतींच्या बाबांची तब्येत लवकर बरी होते आणि बाप लेकामधला तणाव पण लवकर संपू दे। मी खूप घाबरले होते म्हणून खोटं बोलले। खरे तर त्यांचा मुलगा आणि सून त्यांना वेगळ्या गोळ्या देतात। नाही नाही नाही, मला नाही माहित त्या गोळ्या ड्रॉवर मध्ये कशा गेल्या। भुवनेश्वरी मॅडमना मी खूप घाबरते म्हणून मी काहीच नाही बोलले। हो माहितीये, पूर्वी असं व्हायचं, गोळ्या पडल्या की मी डस्टबिन मध्ये टाकायचे आणि नवीन गोळ्या त्यांना द्यायचे, पण ड्रॉवर मध्ये गोळ्या मी नाही ठेवल्या। ओके, नाही नाही नाही, मी काहीच नाही बोलणार। गुरुजी लई वेळ झाला अधिपतींना जाऊन, अजून कशा आले नाहीत ते। आणि या दुर्गीला पाठवलं मागावर, पण तिचाही काही पत्ता नाही। सगळं ठीक असेल ना व? मोठ्या मालकांची तब्येत तर बिघडली नसेल ना व? कसं कळणार आम्हाला? तुम्ही दोघे जोडीने दर्शन घ्या। ओके यांना बसू तिकडं, आम्ही पाया पडून घेतो।
बरं वाटतंय त्यांना मोकळ्या हवेत येऊन. इतक्या वर्षात त्यांना कधीच बाहेर आणलं नव्हतं. म्हणजे काय मुद्दाम घरात ठेवलं नव्हतं, तब्येतच त्याची बरी नसते आणि काय. हो, मी कुठे म्हटलं मुद्दाम केलं म्हणून. फक्त विचारलं, बाहेर आणलं नव्हतं का. मला वाटलं तुम्ही आईसाहेबांनी बोल लावा लागलाय का काय. अधिपती, तुम्हाला कधीही काही प्रश्न विचारला ना की उत्तर देताना तुम्ही आई साहेबांचा बचाव करता. त्यांना कोणी जबाबदार ठरवत नाहीये. खरंच मी फक्त एवढंच म्हटलं की त्यांनी मोकळी हवा, सूर्यप्रकाश कधीच अनुभवला नाही. अहो अनुभवलं नाही म्हणजे काय, त्यांची तब्येतच बरी नसत्या, त्यामुळे घरातनं गाव बाहेरच पडले नाहीत ते. असं का पण? असं का म्हणजे तुम्हाला माहित नाही का, हे असा अडगेपणा, हेकेखोर स्वभाव, आडमुठेपणा. आणि आमच्या आईसाहेबांनी त्यांच्यासाठी जेवढं केलं ना आयुष्यभर कुठल्याच बाईने केलं नसतं माहित आहे. आणि त्यांच्यामुळे आईसाहेबांनी एवढं भोगले अख्ख्या घरादारानंच. अशा नाही माणूस जाऊ दे उगाच देवाच्या दारात. ओ ओंके धरेसनी पडची लागी कशाला आई साहेबांच्या डोसक्याचा ताप वाढवून ठेवालाय. हो त्यावेळेस सांगितलं कळत नाही. बघितलं मास्तरीनबाई म्हणताना आम्ही सोडत नाही असली कधी. चला आता हो चला, आई साहेब वाट बघत असतील. मास्तरीनबाई हो चला. ए ओंके सर झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.